हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु श्री संत निवृत्तनाथ दादा की जय. सियापति रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात, भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. किंबहुना धनुर्धरा जो मातेची ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननीत पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैदौलहास्यं विठ्ठलं चिन्तयामिनि. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोज तेज स्फुरदि प्रदेशं. विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद ज्ञानांच विदाय भक्ती विलोकितयेन समाधिराजं, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सर्वं राधा जीवनं यस्य राधा, राधा राधा वाचि किं तस्य शेषम्. नीलांबुज श्यामल कोमलांगं, सीता समारोपित वामभागं. पानो महासायक चारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं. नमामि रामं रघुवंशनाथं, नमामि रामं रघुवंशनाथं. कर्पूरगौर्णं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात, भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक, ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्मानं अर्जुनाला गीता सांगितली, त्या श्रीमद भगवद्गीतेतला 12वा अध्यायातला 7वा श्लोक. आणि त्या श्लोकाला अनुसरून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेंचे राजे साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली माऊली ज्ञानोबराय, माऊली ज्ञानोबरायांनी गीतेवरती टीका करून त्या श्लोकाला अनुसरून ओवी आजच्या प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेले. भगवान परमात्मा सांगतात की तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. भगवान प्रभू परमात्मा अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, जो कोणी माझी उपासना करतो, जो कोणी माझी आराधना करतो, जो कोणी माझं मनन करतो, जो कोणी माझं नामस्मरण करतो, जो कोणी माझं चिंतन करतो, त्याचा मी मृत्यू प्रसंगी मी एक क्षण विलंब न लावता या मृत्यूरूपी भवसार सागरातून त्याचा काय करत असतो तर उद्धार करत असतो. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. जो कोणी उपासना आराधना मनन चिंतन ध्यान नामस्मरण नामचिंतन करत असतो, प्रभू परमात्मा त्याचा या मृत्यूरूपी संसार सागरातून उद्धार करत असतो. लक्षपूर्वक ऐका. आज आपल्या या पाटणे नगरीमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी का जमलात हे आपल्याला माहिती आहे. कैलासवासी इंदुबाई दिगंबर नेरकर आजींच्या 13व्या निमित्त ही प्रवचन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. ज्यांच्या माध्यमातून ही प्रवचन रूपी सेवा माझ्या वाटेला आली, आमचे माऊली बाबा असतील, तसेच वडगाव गावातील पंकज दादा यांच्या माध्यमातून ही प्रवचन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. आणि या प्रवचन रूपी सेवेसाठी उपस्थित
पाटणे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी तसंच नेरकर परिवार, पाहुणे मंडळी, ऐका. उत्कृष्ट अशा प्रकारची साऊंड सिस्टीम ज्यांचे आमचे मित्र असणारे आमचे गणूदादा, सुंदर अशा पद्धतीची त्यांची साऊंड सिस्टीम. आज आपण या ठिकाणी का जमलात आपल्याला माहिती आहे. आपल्या आजींना जाऊन आज 13 दिवस झाले, बरोबर ना. आणि या 13व्या निमित्त जमलेली ही संपूर्ण मंडळी, ऐका. या 13 दिवसामध्ये कोणाची आजी गेली, कोणाची मावशी गेली, कोणाची आई गेली, कोणाची बहीण गेली, ऐका ना. ढगाआड गेलेला सूर्य परत उगवू शकतो. मी वाक्य काय वापरतो लक्षपूर्वक ऐका. ढगाआड गेलेला सूर्य परत उगवू शकतो. गेलेला पैसा पुन्हा आपल्याला कमवता येऊ शकतो. लक्षपूर्वक ऐका. विकलेली जमीन आपल्याला पुन्हा घेता येऊ शकते. पण ज्याच्या जीवनातून एकदा मायबाप गेले ना, ते पुन्हा आपल्याला भेटू शकत नाही. गेलेला पैसा आपल्याला कमवता येऊ शकतो. आता हा जो सूर्य उगवला हा परत मावळला तर दुसऱ्या दिवशी हा परत उगवू शकतो. पण एकदा गेलेले मायबाप पुन्हा कधी भेटू शकत नाही. आमच्या आजींना नेरकर परिवारावरती जेवढं दुःख कोसळलं आहे ना, 13 दिवसापासून ते दुःख आता त्यांच्याकडे आहे. ऐका. या 13 दिवसामध्ये आजींचं दुःख आपल्यावरती आलेलं आहे. आमचे आजींचे सुपुत्र रवींद्र दिगंबर नेरकर, नातू निखिल रवींद्र नेरकर, तसेच इंदू आजींचे पतिदेव दिगंबर भगवान नेरकर त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. जवाई बापू दिलीप काशनाथ सौंदाने नांदगावचे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आजींची मुलगी सुनीता दिलीप सौंदानेकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि संपूर्ण नेरकर परिवार, ऐका. या कलियुगामध्ये ज्यानं जन्म घेतला त्याला मरावं लागतं. जो जन्माला आला त्याला मरावं लागतं. आणि जो मरण पावला त्याला परत जन्माला यावं लागतं. ज्यानं या कलियुगामध्ये जन्म घेतला त्याला मरावं लागतं. आणि जो परत मरण पावला त्याला परत जन्माला यावं लागतं. माऊली, तुम्हाला जन्म आहे तर तुम्हाला मरावं लागणार आहे. आणि तुम्हाला मरावं लागणार आहे तर तुम्हाला परत जन्म आहे. मी नाही सांगत, माझे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी माझे सांगतात. उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली म्हणतात की ज्यानं जन्म घेतला त्याला मरावं लागणार आहे. आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला परत जन्माला यावं लागणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आपण घड्याळ पाहिले, घड्याळाला 12 अंक आहेत, बरोबर. 12 अंक असल्यानंतर 3 काटे. ज्या पद्धतीने 12चा काटा 3 वरती जाऊ शकतो, 3चा काटा 6 वरती येऊ शकतो, 6चा काटा 9 वरती गेला म्हणजे 9चा काटा परत 12 वरती जाणार आहे. ज्या पद्धतीने 12चा काटा 3 वरती येतो, 3चा काटा 6 वरती येतो, 6चा काटा परत 9 वरती जातो, त्या पद्धतीने हा जन्म मरणाचा फेरा आहे. आपल्याला जन्माला यावं लागणार आहे आणि जन्माला आल्यानंतर आपल्याला परत मरावं लागणार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, य संसारे खलु दुस्तारे, कृपया पाहे पायी मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरण पावणं. ऐका ना माय बापू, ज्यानं जन्माला आला, जो जन्माला आला त्याला त्याला मरावं लागणार आहे. आणि जो मरण पावला त्याला परत या कलियुगामध्ये त्याला जन्म घ्यावा लागणार आहे. जन्म मरण चालू आहे, लक्षपूर्वक ऐका. परंतु या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर आपण आपली कारकिर्दी गाजवली पाहिजे. आपण चांगलं सत्कर्म केलं पाहिजे. एक सांगू, ज्या वेळेला तुम्ही या कलियुगामध्ये जन्माला आले, जन्माला आल्यानंतर मला सांगा काका, जन्माला आल्यानंतर तुमच्या हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या होत्या? तुम्ही पॅन्ट आणि शर्ट घातलेला होता का? गळ्यामध्ये सोन्याच्या चेन होत्या का? अजिबात नाही. येताना आपण उघडे आलो, जाताना आपण उघडे जाणार आहोत. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतोय? येताना आपण उघडे आलो, जाताना आपण उघडे जाणार आहोत. मग गर्व आपल्याला कोणत्या पद्धतीचा? कोणत्या? आपला जमिनीचा गर्व आहे का आपल्याला? प्रॉपर्टी कमवली त्याचा गर्व आहे का? ऐका, या कलियुगामध्ये ज्या वेळेला आपण एका आईच्या उदरातून जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आपण सोबत काही आणलं नाही, नेताना काही घेऊन जाणार नाही. येताना आपण कलियुगामध्ये जन्माला आलो, कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर या जिवंतपणे या कलियुगामध्ये आपण कर्म चांगलं करा. आणि कर्म चांगलं केल्यानंतर मेल्यानंतर आपण भगवत प्राप्तीला प्राप्त होणार आहेत. लक्षपूर्वक ऐका.
ज्याने जन्म घेतला तो मरण पावणार आहे, जो मरण पावला तो परत जन्माला येणार आहे. ऐका, 12वा अध्यायातला श्लोक आहे. 12वा अध्याय हा भक्तिप्रधान अध्याय. या अध्यायामध्ये आपण भगवंताची भक्ती कोणत्या पद्धतीने करावी, भगवत प्राप्ती कोणत्या पद्धतीने करावी आणि मोक्ष प्राप्ती कोणत्या पद्धतीने करावी या अध्यायामध्ये आपल्याला सविस्तर वर्णन आले. भगवंत अर्जुनाला सांगू लागले, अर्जुना तुला किती सांगू रे, मुंगी पासून तर ब्रह्मलोकापर्यंत सर्वत्र मीच ओतप्रोत धरले. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठावनाई उरला, सर्वागठी राम देहादियक सूर्यप्रकाश श्रीरश्मी. भगवंत सांगू लागले, अर्जुना तुला काय सांगू, मुंगी पासून तर ब्रह्मलोकापर्यंत सर्व मीच आहे. आणि मग हे भाषण ऐकून अर्जुनाला ते भगवंताचं दिव्य स्वरूप आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहावं अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. साहजिक आहे, आपल्या समोर जर आपल्याला कोणी सांगितलं माऊली चला आज सायंकाळी आपल्याला गुलाबजामुनाची पंगत आहे, आपल्या तोंडाला पाणी सुटणार. मग हे तर भगवंताच्या मुखातले शब्द आहेत. मग भगवंतानं सांगितलं मुंगी पासून तर ब्रह्मलोकापर्यंत सर्वत्र मीच आहे. मग हे सांगितल्यानंतर अर्जुनाला ते भगवंताचं दिव्य स्वरूप आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहावं अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. मग ही इच्छा अर्जुनाने भगवंताकडे प्रकट केली, देवा तुम्ही तुमचं मला मूळ स्वरूप दाखवा. भगवंत म्हणाले, अर्जुना माझं मूळ स्वरूप मी अजून आतापर्यंत कोणाला दाखवलं नाही. स्वतः माझी पत्नी रुक्मिणी तिला देखील दाखवलं नाही, माझं वाहन गरुड त्याला देखील दाखवलं नाही. अरे अर्जुना, हे माझं स्वरूप पाहण्याची 33 कोटी देवी देवता इच्छा निर्माण करतात, परंतु अजूनपर्यंत मी माझं स्वरूप त्यांना दाखवलं नाही, परंतु ते तू आता पा. आणि मग भगवंताने पात्र अपात्रतेचा विचार न करता एकदम ते विश्वरूप दाखवून दिलं. दिव्यम ददामि ते चक्षु. हा, आणि एकदम ते विश्वरूप दाखवून दिल्यानंतर अर्जुन भयभीत झाला. अर्जुन मला देवा काय करतायत तुम्ही, तुम्ही तर आंधळ्यासमोर आरसा ठेवला. मला सांगा, ज्याला डोळे नाहीत त्याच्या समोर आपण आरसा ठेवला काय फायदा आहे का हो? अहो भगवान प्रभू परमात्माचं एवढं प्रखर रूप होतं, ते प्रखर रूप बघत असताना अर्जुनाची दृष्टी गेली. भगवंताला ती गोष्ट लक्षात आली आणि मग भगवंतानं अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. अर्जुनाला दिव्य दृष्टी दिल्यानंतर मग अर्जुन ते भगवंताचं स्वरूप पाहू लागला. ते स्वरूप पाहिल्यानंतर भगवंताचे अनेक अवतार होते, मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम रामकृष्ण हरी असे अनेक अवतार त्या अवतारामध्ये त्या स्वरूपामध्ये होते. अवतारासहित जन्माला येणं कालचक्र चालू होतं. म्हणजे जन्माला येत होते, मरण पावत होते. जन्माला कोण येत होते, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, रती मोठे मोठे महारथी पांडव आणि त्यांच्या पाठीमागे अर्जुनाचा नंबर लागत होता. म्हणजे जन्माला येत होते आणि मरण पावत होते. ते कालचक्र चालू होता आणि ते कालचक्र चालू असताना त्या कालचक्रामध्ये अर्जुन पण होता. जन्माला येत होता, मरण पावत होता, परंतु हे कालचक्र बघत असताना अर्जुन भयभीत झाला, गांगरून गेला. देवाला सांगितलं, देवा तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपामध्ये या. भगवान प्रभू परमात्मा आपल्या मूळ स्वरूपामध्ये आले, पण आपल्या मूळ स्वरूपामध्ये आल्यानंतर या ठिकाणी भगवंतानं अर्जुनाचा धिक्कार केला. काय, अर्जुना तो अगदी गांडोळ दिसतोस, अरे माझ्या सगुण स्वरूपावरती प्रेम न करतो तू माझ्या मूळ स्वरूपावरती प्रेम करतो, तू अगदी गांडोळ आहेस. मग या ठिकाणी अर्जुनाला एक प्रश्न निर्माण झाला, कोणता, की भगवान प्रभू परमात्माच्या सगुण रूपाच्या ठिकाणी युक्त असलेले भक्त आणि निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी युक्त असलेले भक्त यापैकी कोणते श्रेष्ठ. मग हाच प्रश्न अर्जुनाने भगवंताला केला. देवा तुमच्या सगुण रूपाच्या ठिकाणी युक्त असलेले भक्त आणि निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी युक्त असलेले भक्त यापैकी कोणते श्रेष्ठ. भगवंत म्हणाले, अर्जुना तू प्रश्न करायला शिकला, ऐक ना, अव्यक्त ब्रह्माची उपासना करणारा अधिक क्लेश होतो. हा जो मार्ग आहे हा मार्ग कष्टानं साध्य होतो, परंतु हो जो कोणी माझी उपासना करतो, जो कोणी माझी आराधना करतो, जो कोणी माझं मनन करतो, जो कोणी माझं नामस्मरण करतो, जो कोणी मला पूजतो, जो कोणी मला भजतो, त्याचा मी मृत्यू प्रसंगी एक क्षण विलंब न लावता या मृत्यूरूपी भवसार सागरातून त्याचा उद्धार करत असतो. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. दोन पद्धतीचे मार्ग आहेत माय बापा आपल्याकडं, एक योग मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग. योग मार्ग फार कठीण. योग मार्गामध्ये आपल्याला अनेक दुःखाने अनेक कष्ट यातना सहन करावे लागतात. योग मार्ग कोणत्या पद्धतीनं, क्लेशोदिकतरस्तेषा मव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता हि दुःखम देहवदीर वाप्यते. हो योग मार्ग फार कठीण आहे, पण भक्ती मार्ग सोपा आहे. योग मार्ग लक्ष देऊ नये का, या योग मार्गामध्ये 8 अंग आहेत. मोजा, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी असे 8 अंग आहेत. आता एक एक अंगाचा अभ्यास करण्याकरता 12 वर्ष लागतात. 12 96 96 वर्ष आपण सगळ्यांनी तप करावं आणि मग भगवत प्राप्ती करावी. जमल आपल्याला? आपण संसारातली माणसं आहोत. 96 वर्ष आपण जन्माला आल्यानंतर आता गॅरंटी पण नाही आपण 96 वर्ष जगू का नाही. माहिती आहे का आपण 96 वर्ष जगणार का नाही. मग आता हे 12 आता 8 अंग आहेत.
एका अंगाचा अभ्यास करण्याकरता 12 वर्ष, 12 8 96 वर्ष आपण तप करावं आणि मग भगवत प्राप्ती करावी. जमल का? अजिबात नाही. याच्यामध्ये एक फॉल्ट असा आहे, एक अंगाचा अभ्यास करण्याकरता समजा आपण एखादं साधन जर चुकलं या अंगाचा अभ्यास करत असताना तर तो मध्ये घसरतो. प्रभू परमात्मा त्याची जबाबदारी अजिबात घेत नाही. सोप्या पद्धतीने सांगू, योग मार्ग हा माकडिणीप्रमाणे आणि भक्ती मार्ग हा मांजरीप्रमाणे. जी माकडीण आपल्या पिल्लाला जन्म देते, ऐका बरं का, पिलाला जन्म दिल्यानंतर समजा ते जन्म दिलेलं पिलू तिच्या आईला चिटकलं, त्या आईला चिटकल्यानंतर समजा ती माकडीने ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारते, बरोबर. पण उड्या मारत असताना समजा ते पिलूनं आईला सोडलं, आईचं काम काय आहे? हात पकडणं. पण माकडीनं हात पकडत नाही, माकडीन सोडून देते. त्या पद्धतीनं हे योग मार्ग आहे माय बापू. योग मार्गामध्ये एखाद्या योगीचं आचरण जर चुकलं तर तो योगी मध्ये घसरतो. प्रभू परमात्मा त्याची जबाबदारी अजिबात घेत नाही. तसा भक्ती मार्ग सोपा आहे. भक्ती मार्गामध्ये आता योग मार्ग माकडिणीप्रमाणे तर भक्ती मार्ग मांजरीप्रमाणे. मला सांगा, जी मांजर ज्या दातांनी उंदराचा फडशा पाडते, उंदराला खाते, त्याच दातांनी आपल्या पिलांना बोकोवांच्या धाकांना वाचवण्यासाठी 17 घरं फिरवते. पण 17 घरं फिरवत असताना आपल्या पिलांना थोडी देखील विजावू देत नाही. होऊ देते का? दातांनी मारते ना उंदराला, मग ज्या दाताने मारते त्याच दाताने आपल्या पिलांना आपल्या दातात पकडते. आपल्या दातात पकडल्यानंतर 17 घरं फिरवते. पण 17 घरं फिरवत असताना आपल्या पिलांना थोडी देखील विजावू देत नाही. त्या पद्धतीने योग मार्गामध्ये एखाद्या योगीचं आचरण जर चुकलं तर तो प्रभू परमात्मा जबाबदारी घेत नाही. परंतु भक्ती मार्गामध्ये भगवान माझा प्रभू परमात्मा भगवंत भक्ताच्या माग पुढे उभा राहून त्याचं रक्षण करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घाता निवाराया, किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दी. ऐका माय बापू, तो प्रभू परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्याचं रक्षण करतो. महाराज आम्हाला सांगितलं, तुम्ही भक्तांच्या मागे उभा राहून तो प्रभू परमात्मा त्याचा सांभाळ करतो. परंतु आम्हाला भगवत प्राप्ती करायची, आम्हाला या कलियुगातून उद्धार करायचा आहे, आम्हाला मोक्ष प्राप्त करायचे, त्याला साधन तर सांगा ना. ऐका ना, साधन पहिले साधन आहे, या कलियुगामध्ये आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर पहिले आपण कारकिर्दी गाजवली पाहिजे. दुसरं साधन कर्म चांगलं केलं पाहिजे. तिसरं साधन, ज्या भगवंतानं आम्हाला या कलियुगामध्ये जन्माला घातलं त्या भगवंताचं आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. आणि चौथं साधन, संतांची संगती केली पाहिजे. ऐका ना, 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबारायांना तुकोबारायांना जाऊन. किती? 750. ज्ञानोबारायांना जाऊन एवढे दिवस झाले, परंतु माझ्या ज्ञानोबारायांचा कीर्तीचा डंका आज देखील वाजतोय. ऐका ना, आम्ही अनेक पिक्चर पाहिले, आम्ही पुष्पा पाहिला, आम्ही KGF पाहिला, आम्ही अनेक गाणे ऐकलेत ना. पुष्पा आम्ही किती 4 टाइम पाहिला, 5 टाइम पाहिला. KGF किती आम्ही पाहिल्यानंतर आम्ही परत पाहू का? अजिबात नाही. पण माझ्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी रूपपातालोचने लिहून ठेवली. आम्ही कीर्तनामध्ये रोज म्हणतो, हरिपाठामध्ये रोज म्हणतो, परंतु आम्हाला आज देखील तो कंटाळा येत नाही. एवढी सामर्थ्य शक्ती माझ्या ज्ञानोबारायांची होती. जिवंतपणे आपण कारकिर्दी गाजवली पाहिजे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी 4,500 अभंगाचा गाथा लिहिला. या समाजानं तो गाथा पाण्यामध्ये टाकला, पण माझ्या तुकोबारायांची सामर्थ्य शक्ती एवढी होती मायबाप. माझ्या तुकोबारायांनी दगडावरती बसून अमन उपोषण करून 13 दिवस दगडावरती पाण्यात तो गाथा तारला. पण माझ्या तुकोबारायांची सामर्थ्य शक्ती एवढी, भगवंताला तो गाथा तारावा लागला. या कलियुगामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वराचे साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली ज्ञानोबाराय. माऊली ज्ञानोबारायांनी या कलियुगामध्ये जन्म घेतल्यानं 4 प्रकारचे ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, चांगदेव 65 सारखा ग्रंथ लिहिला, अमृतानुभव सारखा ग्रंथ लिहिला. एवढं सोडा, बरं ठीक आहे, मग माऊलींना कळालं की यांना चांगदेव 65 वाचता येणार नाही, अमृतानुभव वाचता येणार नाही, ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही, मग काय करावं? अहो, खिशात मावेल हरिपाठासारखा 27 अभंगाचा सुंदर असा ग्रंथ लिहिला माऊली ज्ञानोबारायांनी. कलियुगामध्ये कारकिर्दी गाजवली, जिवंतपणे कारकिर्दी गाजवली. अहो ऐका ना, माझ्या तुकोबारायांनी तेच केलं. कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर आपली कारकिर्दी गाजवली पाहिजे. मेल्यानंतर अनेकांची पुतळे उभे होतात, त्याबद्दल आपला वाद नाही हो, पण जिवंतपणे आपल्याला काय करता येईल हे आपण करून दाखवलं पाहिजे. मेल्यानंतर अनेकांचे पुतळे उभे होतात. माऊलींनी कार्य पूर्ण केलं, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी कार्य पूर्ण केलं. ऐका ना, नरदेह आपल्याला प्राप्त झालंय, बरोबर. ज्या भगवंतानं आपल्याला नरदेह दिलाय, मग नरदेह आपल्याला ज्या कामासाठी प्राप्त झाला आपण त्या कामासाठी त्याचा वापर केला गेला पाहिजे.
मोक्ष प्राप्त करायचे आम्हाला भगवत प्राप्ती पण करायची, पण आम्हाला ज्या कारणास्तव मूळ आम्हाला नरदेह प्राप्त झाला, आम्ही त्या कारणास्तव आम्ही भजनच करत नाही. देवानं नरदेह आम्हाला भजनासाठी दिले, आम्ही भजन नाही करता, आम्ही अनेक कामं करत असतो पण आम्ही भजन करत नाही. दोन मार्ग आहेत, ऐका. जी गोष्ट आम्हाला ज्या कामासाठी प्राप्त झाली त्या कामासाठी आपण तिचा वापर करत नाही. काही माणसं या कलियुगामध्ये आल्यानंतर साधना करतात. साधना अनेक प्रकारच्या आहेत, पण क्रिया दोन पद्धतीच्या आहेत. एक सामान्य क्रिया, दुसरी विशेष क्रिया. सामान्य क्रिया कोणती? आहार, निद्रा, भय आणि मैथुन, ही झाली आपली सामान्य क्रिया. विशेष क्रिया कोणती? मुखानं देवाचं नामस्मरण आणि कानानं देवाची कीर्ती श्रवण, ही विशेष क्रिया. आणि ही माणसाच्या जन्मात भेटते. याच देही घडे देवाचे भजन, हे म्हणण्यापेक्षा देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. देवानं मूळ नरदेह आम्हाला भजनासाठी दिलंय, आम्ही भजनासाठी वापरला पाहिजे. पण आम्हाला ज्या कारणास्तव नरदेह प्राप्त झालंय आम्ही त्या कारणास्तव नरदेह वापरत नाही. आम्ही अनेक कामासाठी वापरतो, पण ज्या कारणास्तव आम्हाला प्राप्त झाले त्या कामासाठी आम्ही वापरत नाही. काय झालं? आता पाठीमागं पावसाळ्याचे दिवस होते, आता 10-12 दिवस झाले पाऊस बंद झाला, बरोबर की नाही? काय झालं? एका माणसानं पावसाचं वातावरण पाहिलं, त्याच्या मोबाईलमध्ये मेसेज पडाला, 3 तासानंतर मुंबई, पुणे, नाशिक या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यानं मेसेज पाहिला, ढगाळ वातावरण होतं. मग त्यानं विचार केला, आपण पावसात भिजण्यापेक्षा आपलं सावध राहावं. गेला मालेगावला, छत्रीवाल्याच्या दुकानात गेला. दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला सांगितलं, ओ दुकानदार साहेब, छत्री दाखवा म्हणे. दुकानदारानं 5-6 प्रकारच्या छत्र्या त्याच्या समोर ठेवल्या. घ्या म्हणे साहेब छत्री. हा म्हणे, ओ दुकानदार साहेब, सर्वात भारी दाखवा. दुकानदार म्हटला, ही घ्या साहेब, ही सर्वात भारी छत्री. हा म्हणाला त्याला, ओ दुकानदार साहेब, 3 वर्ष टिकली पाहिजे. दुकानदार म्हटला, साहेब 3 वर्ष नाही, 6 वर्ष टिकल, फक्त याला 2 गोष्टींपासून जपा. यानं विचारलं, कोणत्या 2 गोष्टी? दुकानदार म्हटला, एक, ऊन लागू देऊ नका, आणि दुसरी, पावसात भिजू देऊ नका. मग आता काय आपल्याला देवघरात पूजा करायची का तिची? जी गोष्ट आपल्याला ज्या कामासाठी प्राप्त झाली त्या कामासाठी आपण तिचा वापर केला गेला पाहिजे. अन्यथा आपण या कलियुगामध्ये येऊन काहीच केलं नाही. मायबाप, भगवंतानं नरदेह आम्हाला पवित्र असा नरदेह दिलाय, तो भजनासाठी दिलाय. ऐका, आम्ही या नरदेहामध्ये आल्यानंतर आम्ही भजन जर केलं नाही, आपल्याला यमाच्या फटक्याशिवाय दुसरं काहीच भेटणार नाही. मी नाही सांगत, माऊली म्हणतात, हरिविन जन्म नरकाची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी योय. अहो नरदेह आपल्याला भजनासाठी मिळाला, आपण भजन केलं नाही ना, आपल्याला यमाच्या फटक्याशिवाय दुसरं काही भेटणार नाही. एक माझ्यावरती घडलेलं उदाहरण सांगतो. एके वेळेला यम आला मला न्यायला. म्हणे महाराज म्हणे आवरा. म्हटलं थांबा, चहा पाणी नाही म्हणे, आपल्यावर वेळ कमी आहे म्हणे. अहो म्हटलं थांबा, माझ्या घरी आलेल्या अतिथीला आम्ही चहा पाणी केल्याशिवाय जाऊ देत नाही. बरं म्हणे, आवरा म्हणे पटपट. मग मी त्यांना विचारलं, का हो, चहा करू का कॉफी? ते म्हणे काय पण करा. मग कॉफी केली. ऐका बरं का, मग कॉफी केल्यानंतर मी थोडीशी चाल खेळली. कोणती? कॉफीमध्ये थोडंसं गुंगीचं औषध टाकलं. गुंगीचं औषध टाकल्यानंतर मी ती यमाला प्यायला दिला. मग यमाला प्यायला दिल्यानंतर यमानं पिलं, यम झोपलं ना. यम झोपल्यानंतर मी यमाजवळून यमाचा लॅपटॉप घेतला. लॅपटॉप घेतल्यानंतर लॅपटॉप उघडलं, चेक केलं तर 1 नंबरलाच माझं नाव होतं. ऐका बरं का, मग मी 1 नंबरचं नाव सगळ्यात शेवटी घालून दिलं. शेवटी खाली घातल्यानंतर मग यमाजवळ यमाचा लॅपटॉप ठेवून दिलं. थोड्या वेळानं यम जागा झाला आणि माझ्याकडे आले. म्हणे महाराज. म्हटलं बोला ना. या कलियुगामध्ये मी ज्यांना ज्यांना घ्यायला आलो त्यांनी यमाचा राग केला, त्यांनी यमाचा द्वेष केला, त्यांनी यमाकडे तिरस्काराच्या नजरेनं पाहिलं. पण यात कलियुगामध्ये तुम्ही असे आहात म्हणे महाराज, ज्यांनी यमाचा आदर केला, ज्यांनी यमाचा सत्कार केला, अहो भारावून गेलो म्हणे मी तुमच्या आदर सत्कारानं. म्हणे मी आता माझ्या नियोजनात मी बदल करणार आहे. म्हटलं बरं झालं भाऊ, आपलं मरण टळलं. म्हटलं मी त्यांना विचारलं, का हो काय बदल करणार आहे? ते म्हणे मी आता खालून सुरुवात करणार आहे. म्हणजे माझ्या हातून मी मरण मागून घेतलं का नाही? ऐका, काळ कधी थांबत नाही, काळ कोणाच्या बापाचा नाही. असं झालं काका, असं कधी झालं का? ओ काळाला आपण हे 5-50 हजार दिले, ओ आमचं मरण टाळा झालं का? काळ कधीच थांबत नाही, काळ कोणाच्या बापाचं नाही. फक्त एक नरदेहात आल्यानंतर त्याला सार्थक करावा लागतो. मग सार्थक करण्यासाठी त्याला एक साधन आहे, भगवान प्रभू परमात्माचं नामस्मरण, नामचिंतन. ऐकतायत ना तुम्ही? मोबाईल अनेक जण चालवतात. वृंदावनामध्ये प्रेमानंदजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत, बरोबर? जिवंतपणे उदाहरण सांगतो तुम्हाला, माझं पटत नसेल तर ऐका तुम्ही. आता तुम्हाला सांगतो, प्रेमानंदजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत. माऊली 2 किडण्याने. किडण्या आहेत का? अजिबात नाही. पण आज जिवंतपणे ते कलियुगामध्ये जिवंत आहेत. याचं कारण काय हो? फक्त आणि फक्त नामस्मरण. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही थोडे दिवस जगणार म्हणे. कोणाला? प्रेमानंदजी महाराजांना. थोडे दिवसांचा काळ आहे म्हणे तुमचा, थोड्या दिवसानंतर तुम्ही जाणार. पण आज तो डॉक्टरच आहे का ते माहित नाही. पण आज प्रेमानंदजी महाराज जिवंत आहेत. याचं कारण
कलियुगामध्ये त्यांनी जन्म घेतल्यानंतर आतापर्यंत ते नामस्मरण करत आले. मग तुम्ही म्हणणार महाराज आम्ही ऑफिसला जातो, आमचे कामधंदे आहेत, आम्हाला जॉब असतो, आम्ही शेती करतो. हा मग महिला माता म्हणतील आम्ही घरकाम करतो, आम्हाला एवढं सगळं काम करत असताना आम्हाला वेळ कुठं? तुम्हाला वेळ काढण्याची गरज नाही ना. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. ऐका ना, तुम्ही काम करतायत ना, काम करता करता भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करा. एक सांगू, त्या भगवान प्रभू परमात्माचं नामस्मरण नामचिंतन करायला तुम्हाला कोणत्या काळाची नाही वेळाची गरज नाही. फक्त एक ते नामस्मरण नामचिंतन करत असताना तुमच्या मनामध्ये फक्त भाव पाहिजे. माझ्या माय माऊली घरामध्ये काम करतायत, चपात्या बनवतात, झाडू मारतात, काम करताना तुम्ही राम राम म्हणा. माझे शेतकरी बांधव शेतामध्ये आऊत चालवतायत, निंदणी करतायत, ते काम करत असताना राम राम म्हणा. बरं जाऊ द्या, तुम्हाला ते पण जमलं नाही. तुम्ही ज्या वेळेला काम केल्यानंतर जेवण झाल्यानंतर अंथरुणामध्ये तुम्ही झोपताना झोपल्या तरी तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तरी तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे. एक सांगू, कलियुगामध्ये तुमचा उद्धार करायचा असेल, मोक्ष प्राप्त करायचे असेल, त्याला साधन म्हणजे फक्त आणि फक्त भगवान प्रभू परमात्माचं नामस्मरण नामचिंतन. याच्याशिवाय तुमचा उद्धार होऊ शकत नाही. ऐका ना, या कलियुगामध्ये जेवढी संत मांदेळी जन्माला आली, संत मांदेळी जन्माला आल्यानंतर संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. एक सांगू माऊली हो, तुम्ही पुढं जावं, तुमचं हित व्हावं, तुमचं कल्याण व्हावं असं जर कोणाला वाटत असेल, या कलियुगामध्ये फक्त 3च जण आहेत. एक संत, दुसरा भगवंत आणि तिसरे मायबाप. तुमचं कल्याण व्हावं, तुम्ही पुढे जावं, तुमचं हित व्हावं असं जर कोणाला वाटत असेल ना, हे तीन जण जर सोडले तर तुमचं कल्याण पण वाटत नाही कोणाला, तुम्ही पुढे जावं असं देखील कोणाला वाटत नाही. ऐका ना, संत या कलियुगामध्ये अवताराला आल्यानंतर आपल्याला मार्ग दाखवतात. काय दाखवतात? मार्ग दाखवतात. मार्ग कोणत्या पद्धतीचा दाखवतात? एक सांगू, संत आपल्याला संगतीचा परिणाम भोगावा लागतो. एक दोहा आहे, संग न करो राजा का पता नहीं कब डुबा दे, संग करो संतों का पता नहीं कब हरी से मिला दे. ऐका, संग न करो राजा का पता नहीं कब डुबा दे, संग करो संतों का पता नहीं कब हरी से मिला दे. तुम्ही राजाची संगती केली, मान्य, राजा तुम्हाला धनधान्य सगळे देतो, बरोबर, पण एखादी चूक झाल्यानंतर तो राजा तुम्हाला फासावर चढवणार. पण ती संगती जर तुम्ही संतांची केली, संतांची संगती केल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त करणार. एवढं सोडा महाराज, तुमचा उद्धार करणार. एवढं सोडा, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माचं देखील तुम्हाला दर्शन करून देणार. हा संतांच्या संगतीचा लाभ आहे. मार्ग दाखवतात संतांच्या संगतीचा. पण ऐका, या कलियुगामध्ये आल्यानंतर आपण संत कोणालाही म्हणतो, ज्यानं भगवं वस्त्र परिधान केलं, बरोबर, हा, ज्यानं जटा गुंडाळल्या, ज्यानं जाड्या जाड्या माळा घातल्या, एका वड्याच्या झाडाखाली बसला, आपण त्याला संत म्हणतो. संत कोणाला पण म्हणू नका. वरी भगवा झाला नामे, अंतरिवश्य केला कामे, संत तोची जाना जगे, दया क्षमा ज्याची अंगी, योगी पावन मनाचा साहे अपराध्य जनाचा. संत कोणाला पण म्हणू नका. महाराज, ज्याच्या अंगामध्ये दया क्षमा शांती तोच खरा संत. अनेकांना संत म्हणू नका. या कलियुगामध्ये जेवढी संत मांदियाळी निर्माण झाली, त्यामध्ये सर्वात श्रीमंत आणि धनवान संत म्हणजे माझ्या नाथबाबा. नाथबाबांकडे असं असायचं माऊली, रोज कीर्तनाचा कार्यक्रम असायचा. कीर्तनाला जेवढी मंडळी आलेली असायची, त्या मंडळीला कीर्तन झाल्यानंतर रोजचं बरं का, पुरणपोळीचं जेवण झाल्यानंतर एक डाळीचं पॉकेट आणि एक गुळाची बेली. माझ्याकडून नका अपेक्षा करा, नाथबाबा होते. जेवण झाल्यानंतर रोज पुरणपोळीचं जेवण, एक डाळीचं पॉकेट आणि एक गुळाची बेली, रोजचं जेवण असायचं. मग तुम्ही म्हणणार की मग नाथबाबा श्रीमंत होते, बाकीचे गरीब होते का? नाही, श्रीमंत होते, सगळे श्रीमंत होते, पण सर्वात श्रीमंत नाथबाबा होते. मग बाकीचे गरीब का? नाही. ऐका ना, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी कर्ज खताना भरलेला वाडा समाजामध्ये वाटून दिला. आणि माझ्या नामदेव महाराजांचा जर आम्ही विचार करायला गेलो, नामदेव महाराजांचा नुसता हाताचा स्पर्श जरी ज्या याला झाला, त्याला सोनं बनवण्याची ताकद माझ्या नामदेव महाराजांमध्ये होती. ऐका ना, एके दिवशी माझे नामदेव महाराज वडिलांनी सांगितलं, नामदेवा, आपले कपडे जा विकून या बाजारात. चालते, काही अडचण नाही. नामदेव महाराज निघाले, पाठीवरती आपला गाठोडा टाकलं, नामस्मरण करत नामचिंतन करत आले बाजारात. बाजारात आल्यानंतर आता बाजारामध्ये आपलं काम काय? दुकानदाराचं काम काय? दुकान लावणं, गिराईक बोलवणं आणि कापड विकणं. आमच्या नामदेवरायांनी ते केलंच नाही ना. नामदेवराय गेले, बाजारात गेल्यानंतर गाठोडा मोकळे केल्यानंतर डोळे बंद केले आणि अखंड भगवंताचं नामस्मरण नामचिंतन चालू केलं. गिराईक आले, ओ नामदेव महाराज, कापड कसे दिले?
नामदेव महाराज एक नाही दोन नाही, नामदेव महाराज भजनामध्ये एवढं मग्न होते. काय करावं, नामदेव महाराज गिराईक आलं, नामदेव महाराजांचे डोळे उघडणे, गिराईक परतून जायचं. असे सकाळी 8 वाजेला आल्यापासून सायंकाळचे 5 वाजले, परंतु नामदेव महाराजांनी डोळे उघडल्याने अखंड भगवंताचं नामस्मरण नामचिंतन चालू होतं. ऐका, नामदेव महाराजांनी डोळे उघडले, नामदेव महाराज म्हणाले, अरे एक पण गिराईक आलं नाही. नामदेव महाराजांना काय माहिती 100 गिराईक येऊन वापस निघून गेले, पण तुमचे डोळे बंद होते. नामदेव महाराजांनी ते गाठोडं जसं तसं बांधलं, पाठीवरती टाकलं आणि भजन करत रस्त्याने निघाले. आता बरं का संतांची दृष्टी कशी असते. नामदेव महाराज रस्त्याने जात असताना नामदेव महाराजांना एक दगड उघडी दिसली शेतामध्ये दगड उघडी दिसल्यानंतर नामदेव महाराज त्या दगडांना म्हणाले, ओ दगडोबा, अहो थंडी वाजल तुम्हाला, हे घ्या कापड, पैसे द्या 10-12 दिवसांनी, त्यात काय देव पाहायचंय. संतांची दृष्टी पा, जिकडं तिकडं पाहिलं ना संत त्यांमध्ये देव बघतात. जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याची नाही. नामदेव महाराजांनी दगड पाहिले आणि जेवढे कापड होते दिले दगडांवरती पसरून आणि त्यांना सांगितलं, ओ द्या म्हणे 10-12 दिवसांनी पैसे. आले घरी. नामदेव महाराज घरी आल्यानंतर नामदेव महाराजांनी विचारलं, वा नामदेव महाराज सगळे कापड विकून आले? हो विकून आलो. पैसे 10 दिवसांनी मिळणार आहे. जबाबदार दगड. 10 दिवस नामदेव महाराजांचे वडील एक शब्द बोलले नाही. 11वा दिवस उजाडला. 11वा दिवस उजाडल्यानंतर नामदेव महाराजांचे वडील म्हणाले, उधारी. नामदेव महाराज म्हणे चाललो. गेले नामदेव महाराज उधारी घ्यायला. आता मला सांगा, आपले कपडे शिवलेले असतात बरोबर, आपल्या कपड्यांना बटन असतात. आता ज्या दगडांवरती कापड टाकले ते राहतील का हो? राहतील का? नाही. सगळे कापड उडाले. आता नामदेव महाराज म्हणाले, माझ्या बापापर्यंत यावं लागलं बरं का. कोणाला सांगतायत? दगडाला सांगते. काय सांगतात? माझ्या बापापर्यंत यावं लागलं. अहो माझ्या नामदेवरायांनी त्या शेतातल्या एका दगडाला स्पर्श केला, महाराज सोन्याचा झाल्यानंतर नामदेव महाराजांनी तो दगड उचलला, आणला घरी, आणलेला देवघरात ठेवून. नामदेव महाराजांचे वडील म्हणाले, उधारी आणली नाही. मग जबाबदार दगड कुठं आहे? म्हणे देवारात. आता नामदेव महाराजांच्या वडिलांनी पाहिलं, जबाबदार तो दगड पाहिला, तो झाला सोन्याचा. नामदेव महाराजांचे वडील म्हणाले, अरे वा, राहू दे. नाही, राहू नाही द्यायचा, पैसे आल्यानंतर वापस द्यावा लागेल. आता ज्याच्या शेतातली दगड चोरीला गेली त्याला कळालं की आपल्या शेतातली दगड सोन्याचे होतं. आता तिकडं दम काढतं का? ते परत धोतर बितर आता धरून मधल्या रस्त्याने निघालं ना. आलं नामदेव महाराजांच्या घरी, ओ नामदेव महाराज बाहेर या म्हणे. का काय झालं? माझ्या शेतातले दगड चोरतो. नामदेव महाराज म्हणे, चोराचोरीचा प्रश्न नाही, माझे अडकलेत 1000 रुपये, ते 1000 रुपये द्या आणि तो दगड घेऊन जाय. आता यानं पाहिलं एवढ्या मोठ्या सोन्याच्या दगडासमोर तो आपला 1000 रुपये काय, यानं पटक्यात 1000 रुपये काढले, नामदेव महाराजांकडे दिले. आता तो म्हणाला, दगड द्या, माझा सोन्याचा दगड. नामदेव महाराज, आता त्याला नामदेव महाराजांचा हाताचा स्पर्श होता तो, म्हणून सोन्याचा झाला. नामदेव महाराजांनी उचलला, त्याच्या हातात दिला, ओरिजिनल झाला. तो म्हणे काय करू? नामदेव महाराज म्हणाले, माझे 1000 रुपये आले, तो आता गळ्यात बांध, नाही तर डोक्याला बांधून विहिरीत नाही. ऐका, संतांची दृष्टी तशीच असते. संत सर्वच श्रीमंत आहेत. आता लक्ष देऊन ऐका, नामदेव महाराजांची सामर्थ्य शक्ती एवढी होती, दगडाला स्पर्श झाला तर दगडाला सोन्याचं करण्याचं सामर्थ्य माझ्या नामदेव महाराजांकडे होतं. म्हणजे ही संतांची ताकद असते. आणि आपण जर संतांची संगती केली, पहिली गोष्ट आपल्याला मोक्ष प्राप्तीचं साधन हे संत सांगून देतात. एवढी माझ्या नामदेवरायांची श्रीमंती होती. कलियुगामध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट आपण जगतामध्ये क्रांती केली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण संतांची संगती केली पाहिजे. तिसरी गोष्ट नामस्मरण केलं पाहिजे. आणि एवढं जर सगळं जरी काही केलं तर तो भगवान प्रभू परमात्मा या कलियुगातून आमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. काही पण करा, भजन करा, पूजन करा, कोणत्याही पद्धतीने करा. उद्धार करायचंय, उद्धार होऊ शकतो. मायबापू आपला उद्धार होऊ शकतो, पण त्याला साधन आहे कोणतं तरी. या कलियुगामध्ये आल्यानंतर तुम्ही कर्म चांगलं करा. मला सांगा, असं कधी ऐकलं का तुम्ही, लय श्रीमंत मेळा आणि धाब्यावरती जाळला? ऐकलं का कधी? कोट्यवधीची प्रॉपर्टी असू द्या, 50 एकर जमीन असू द्या, कितीही काही असू द्या, मायबापू हो, ज्याला जिथं जाळलं जाणार आहे ते पत्र्याचं शेडच आहे. काय? पत्र्याचं शेडच आहे. मग गर्व आपल्याला कोणत्या पद्धतीचा? 12 ठिकाणी गंध लावतो, तिकडे जाऊन कुत्र्याला लाथा मारतो. कोणी सांगितलं? काय वाटतं तुम्हाला? कलियुगामध्ये आल्यानंतर तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचं, उद्धार करायचं, त्याला साधन एकच सांगतो, कर्म चांगलं करा. कर्म कोणाच्या देवाच्या बापाला सुटल्याने आपल्या सामान्याची गोष्ट काय? आपल्या सामान्याची गोष्ट काय? देवाच्या बापाला सुटल्याने आपण कुठं, आपण कोण आहोत? काय झालं, एका साहेबांना मॅनेजरच्या थोबाडीत मारले रागात. मॅनेजरच्या थोबाडीत मारल्यानंतर मॅनेजर आला घरी, रागातच होता. आता साहेबांनाच मारले त्याच्या थोबाडीत. आलं घरी आल्यानंतर बेल वाजवली, पत्नीनं दरवाजा उघडला. पत्नीनं दरवाजा उघडल्यानंतर बसला. यानं पत्नीला चहा सांगितला. पत्नीनं थोडासा उशीर केला, यानं पत्नीच्या थोबाडीत मारले. मला आता पत्नीला काही परत पतीला मारता येणार, कारण पती हा परमेश्वर.
मग काय करावं? मग घरातला मोठा मुलगा खेळता खेळता त्यानं घरातली एक कुंडी असायची फुलदाणी, ती फोडली. ती फोडल्यानंतर त्या आईनं त्या मोठ्या मुलाच्या थोबाडीत मारली. आता मोठ्या मुलाला मारायला साधन काय हो? मोठा मुलगा गेला, लहान भाऊ खेळत होता, लहान भावाच्या थोबाडीत मारली. ऐका, कर्म कोणाला सुटत नाही. साहेबानं मॅनेजरच्या थोबाडीत मारली, मॅनेजरनं मॅनेजरच्या पत्नीच्या थोबाडीत मारली, मॅनेजरच्या पत्नीनं मोठ्या मुलाच्या थोबाडीत मारली, मोठ्या मुलानं लहान भावाच्या थोबाडीत मारली. लहान भाऊ रडत रडत गेलं, रस्त्यात कुत्रं बसलेलं होतं, कुत्र्याला एक लाथ मारली. कुत्रं भुंकत भुंकत गेलं, रस्त्याला एका माणसाला चावलं. ते ज्याला चावलं तो होता मॅनेजरच्या थोबाडीत मारणारा बॉस. कर्म सुटलं नाही. माय बाप हो, कर्म कधी सुटत नाही. हे बघा, मागच्या जन्मी चांगलं कर्म, या जन्मी चांगलं फळ. पण मागच्या जन्मी वाईट कर्म, या जन्मी वाईट फळ. या जन्मात तुम्ही चांगलं कर्म करा, पुढच्या जन्माला तुम्हाला चांगलं फळ भेटल. आणि या जन्मामध्ये तुम्ही वाईट कर्म कराल तर तुम्हाला पुढच्या जन्मी वाईटच भोगावं लागल. नाही, तसं नाही, तुम्हाला इथंच भोगावं लागणार आहे. कर्म जिथं करता तुम्हाला तिथंच भोगावं लागणार आहे. कर्म कुणाच्या बापाला सुटत नाही. कर्म करा महाराज, चांगलं कर्म करा. आपल्याला सण होत नाही. एक सांगू, जिवंतपणे उदाहरण सांगतो. आपल्या घरामध्ये जर लाईट गेली ना महाराज, आपल्या घरामध्ये लाईट गेल्यानंतर आपल्याला आनंद कधी होतो माहितीये का? आपण आपल्या पोराला सांगतो, ए दादू जाय बरं, त्यांची लाईट गेली का पाय. बाहेरची लाईट गेली तर आपल्याला आनंद होतो. म्हणजे आपली अशी मानसिक वृत्ती झाली. कलियुगातून उद्धार करायचा असेल, मोक्ष प्राप्ती करायची असेल, त्याला साधन भगवान प्रभू परमात्माचा नामस्मरण, नामचिंतन. उद्धार करायचा आहे ना, नामस्मरण करा, संतांची संगती करा. तो भगवान प्रभू परमात्मा आपला उद्धार या कलियुगातून केल्याशिवाय राहणार नाही. तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मैया विशित चेतसाम. चला महाराज, आम्हाला माहिती आहे तुम्ही एवढं सगळं सांगितलं आम्हाला. मग तो प्रभू परमात्मा भक्तांवरती प्रेम किती करतो याला उदाहरण सांगा ना आम्हाला. एक सांगू, याला आपल्याला माय बापाशिवाय दुसरं उदाहरण देता येणार नाही. या जगातामध्ये आम्हाला जिकडं पाहावं तिकडं स्वार्थी प्रेम दिसतं. मायबाप जेवढे आपल्या लेकरावरती प्रेम करतात तेवढं आपल्या लेकरावरती कोणी प्रेम करत नाही. करतं का? जगतामध्ये जिकडं पाहिलं आम्ही तिकडं आम्हाला स्वार्थी प्रेम दिसतं. जेवढी मायबाप आपल्या लेकरावरती प्रेम करतात तेवढाच तो माझा भगवान प्रभू परमात्मा आमच्या भक्तांवरती प्रेम करत असतो. ऐका ना, आजच्या आजींच्या 13व्या निमित्त आपण या ठिकाणी बसले आहोत. काय? ज्या आजींच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बसलो आहोत, आपण म्हणतो पा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपण म्हणतो धन्य माता पिता तयाची. परंतु कोणाचे माता पिता धन्य हो? कोणाचे माता पिता धन्य? धन्य माता पिता मला सांगा, बीज जर शुद्ध असेल फळ चांगले येईल. बीज जर शुद्ध असेल तर फळ चांगले येईल ना. ऐका ना, ज्या आजींच्या 13व्या निमित्त आपण या ठिकाणी बसले आहोत ते आजींचे सुपुत्र देशाच्या सीमेवरती आता रिटायर झाले. ते एक पोरगा देशाच्या सीमेवरती भारत माताची सेवा करायला होता. आज आपण या ठिकाणी बसले आहोत सुरक्षितपणे. ऐका ना, आपण या ठिकाणी बसले आहोत, तुम्ही प्रवचन ऐकत आहात, मी प्रवचन सांगत आहोत. ही कृपा जर कोणाची असेल, मोकळं सांगू, तर फक्त आणि फक्त सीमेवर लढणाऱ्या जवानाची. मला सांगा, जर सीमेवर जर जवान राहिला नाही, आतंकवादी आपल्या गावात घुसतील ना महाराज? घुसतील का नाही? एक सांगू का, एखाद्या वेळेला एखाद्या आईने एखाद्या पोराला जन्म दिला आणि पोराला जन्म दिल्यानंतर समजा तो पोरगा देशभक्त असेल, चांगल्या कामामध्ये असेल, एवढ्या चांगल्या कामामध्ये काम करत असताना, समजा देशाची सेवा करत असताना आतंकवाद्यांना जर हमला केला आणि हमला केल्यानंतर समजा तो पोरगा त्या ठिकाणी मरण पावला, ज्या गावातला पोरगा आहे, ज्या आईचं लेकरू आहे, सीमेवरून गावामध्ये फोन आला, आपल्या गावातील जवान शहीद झाला. ही गावात बातमी ज्या वेळेला पसरते, बातमी पसरल्यानंतर ज्या आईच्या उदरातून ज्या पोराने जन्म घेतला, जो पोरगा शहीद झाला, त्या आईला ज्या वेळेला ही बातमी कळते ना की माझा पोरगा देशासाठी शहीद झाला, तेव्हा त्या आई म्हणते, कोठे गेला माझा बाळ, मी रडते दाई दाई, येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही, तळ हाताचा पाळणा मी केला,
नेत्र दीपाचा दिवा मी लाविला, वासराला बघून जशी उभी राय गाई, येणार दादा मला झोप येत नाही, येणार दादा मला झोप येत नाही. मायबाप हो, ज्या वेळेला त्या आईला कळतं की माझा पोरगा देशासाठी शहीद झाला, त्या आईला कळल्यानंतर त्या आईला झोप लागत नाही. वेडी होऊन जाते ती आई फक्त आणि फक्त आपल्या लेकरासाठी. आई आमच्या घराचं मांगल्य तर बाप आमच्या घराचं अस्तित्व आहे. लक्षपूर्वक ऐका. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी घरी असी. ऐका ना, शास्त्रामध्ये देखील उच्च स्थान आमच्या आईला दिले गेले. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि मग अतिथी देवो भव. ऐका, आई आमच्या घराचं मांगल्य तर बाप आमच्या घराचं अस्तित्व आहे. पण आमच्या या घराच्या मांगल्याला आणि आमच्या या घराच्या अस्तित्वाला आम्ही विसरलो. जिवंतपणे आम्हाला या कलियुगामध्ये 4 देव दिसत आहेत जिवंतपणे आमच्या डोळ्यासमोर. पहिला देव सूर्यनारायण जिवंतपणे आम्हाला डोळ्याला दिसत आहेत. दुसरा देव चंद्र, तिसरा देव माय आणि चौथा देव आमचा बाप. आई आमच्या घराचं मांगल्य तर बाप आमच्या घराचं अस्तित्व आहे. पण आमच्या घराच्या या अस्तित्वाला आणि आमच्या या घराच्या मांगल्याला आम्ही विसरलो. ऐका, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय, आणि ज्याच्या जीवनामध्ये मायबाप नाहीत ना त्याला विचारा मायबाप नसण्याचं दुःख काय. ज्याच्या जीवनामध्ये मायबाप नाहीत ना लय तरपडत आहेत, ते लय तरपडत आहेत. पण ज्याच्या जीवनामध्ये मायबाप आहेत ना त्यांना त्यांची किंमत नाही हो, नहीं किम्मत. अरे पैसों से तो बाजार में आप लोगों को खाना मिल सकता है, लेकिन पैसों से बाजार में आप कभी भूख नहीं खरीद सकते. अरे पैसों से बाजार में आप किताबें खरीद सकते हो, लेकिन पैसों से बाजार में आप कभी ज्ञान नहीं खरीद सकते. अरे पैसों से तो आप लोगों को बहुत अमीर घर की लड़की मिल सकती है, लेकिन पैसों से बाजार में एक चीज नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. ऐका, गेलेला पैसा आपल्याला पुन्हा कमवता येऊ शकतो, गेलेली जमीन पुन्हा आपल्याला विकत घेता येऊ शकते, अहो ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा उगवू शकतो. पण एकदा मायबाप जर गेले ना तर ते पुन्हा कधी भेटत नाही हो. अहो काय नाही केलं हो त्यांनी तुमच्यासाठी, काय नाही केलं सांगा ना. अहो एके दिवशी तुम्ही आणि तुमची आई तुमच्या दारात बसले होते. दारात बसत असताना तुमच्या दारामध्ये एक चिमणी आली. चिमणी आल्यानंतर तुम्ही तुमच्या आईला विचारलं आई हे काय आहे. आईने सांगितलं दादा ही चिमणी आहे. तुम्ही परत विचारलं आई हे काय आहे. आईनं परत सांगितलं दादा ही चिमणी आहे. तुम्ही तिसऱ्यांदा विचारलं हो आई हे काय आहे. आईनं परत सांगितलं दादा ही चिमणी आहे. अहो तुम्ही 3दा विचारलं तुमच्या आईला, तुमच्या आईनं तुम्हाला 3दा सांगितलं. पण आज ती म्हातारी आई आपल्या पोरेला जर एक गोष्ट जर 2दा विचारते तर तुम्ही सांगता तुला एकदा सांगितलेलं समजत नाही. एवढीच का माझ्या आईची लायकी, एवढीच का माझ्या आईची लायकी, एवढंच कमवलं का माझ्या आईनं जन्म देऊन. अहो त्या आईनं बापानं किती रात्रंदिवस काबाड कष्ट केले, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढ केलं, तुम्हाला पोचलं. ऐका ना, अहो ज्या वेळेला तुम्ही जन्माला आल्यानंतर त्या आईनं तिच्या नवऱ्याला सांगितलं अहो ऐका, ज्या वेळेला मी मरण पावणार, मरण पावल्यानंतर मला अग्नी द्यायला माझा पोरगाच येणार, माझ्या पोर्याशिवाय मला दुसरं कोणी अग्निदान करणार नाही. परंतु तोच पोरगा ज्या आईनं रात्रंदिवस काबड कष्ट करून त्या पोऱ्याला शिकवून मोठं करून पोऱ्याला विदेशामध्ये कॉलेजमध्ये पाठवावं, विदेशामध्ये त्याचं शिक्षण करावं, तोच पोरगा आई मेल्यानंतर त्या आईच्या अंतविद्याला येत नाही. एवढं दुर्दैव आमच्या महाराष्ट्राचं आहे. काही लोक म्हणतील महाराज कीर्तनकारांचा प्रवचनकारांचा धंदा झालाय. अर्धा तास तुम्ही चिंतन मांडता, 10-15 मिनिटं तुम्ही मायबाप सांगता. तुम्ही हे जरी म्हटलं तरी मला चालेल. ऐका, कीर्तनकार प्रवचनकार कीर्तनातून प्रवचनाच्या माध्यमातून मायबाप सांगणं बंद करून देईल. परंतु कधी
ज्या वेळेला या भारतामधून वृद्धाश्रम ज्या वेळेला बंद होतील ना, कीर्तनकार प्रवचनकारांनी भागवताचार्य कीर्तनाच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून आणि प्रवचनाच्या माध्यमातून मायबाप सांगणं बंद करून देईल. महाराज जा कधी त्या वृद्धाश्रमामध्ये, तिथे जर गेलं ना त्या मायबापांचे हाल पाहू वाटत नाही हो. और काय मायबापांना डोळे नाहीत, काय मायबापांना हात नाही, काही मायबापांना पाय नाही. अहो काय नाही केलं. अहो ज्या मायबापानं तुम्हाला जन्माला घातलं, जन्माला घातल्यानंतर अरे तुम्ही जर आजारी पडाल्यानंतर त्या आईनं थंड पाण्याच्या पट्ट्या कराव्या, पट्ट्या केल्यानंतर डोक्यावरती ठेवाव्या. अरे ज्या लेकरू आजारी पडालं त्या लेकरूचे हात पाय दाबावेत, त्या लेकरूला आपल्या तोंडामध्ये घास खाऊ घालावा. अरे तेच लेकरू ती आई म्हातारी झाल्यानंतर त्या आईला अर्धी भाकर सुद्धा खाऊ घालायला पुढे नाही हो. अहो ज्या आईनं रात्रंदिवस काबड कष्ट केले, ज्या आईनं लहानाचं मोठं केलं, त्या आईसाठी आज तो लेकरू विदेशामध्ये त्या पत्नीचं ऐकून त्या मायबापाला बाहेर काढतो, फक्त पत्नीचं सांगून. अरे ज्या बायकोचं ऐकतो तीच बायको दिवाळीला माहेरी गेल्यानंतर आपल्याला भावाला सांगते, ए दादा अरे आपल्या मायबापाची काळजी घे. का ग तुझ्या भावाला सांगते तू मायबापाची काळजी घे, मग हे पण कोणाची तरी मायबाप असतील ना. काय केलं नाही त्या मायबापाने तुमच्यासाठी. अहो तुम्ही लहान होते, कळत नव्हतं तुम्हाला बोलायचं, तुमच्या आईनं तुम्हाला शिकवलं. तुम्हाला बोलता येत नव्हतं, तुम्हाला बोलायचं तुमच्या आईनं एक सांगू, जर स्वतःच्या एखाद्या आईचं लेकरू जर शाळेमध्ये जर चुकलं असेल ना, चुकल्यानंतर त्या आईला जर त्या शाळेमध्ये जर बोलवलं गेलं, ती आई धाडसानं मग ते माझा पोरगा चुकीच करू शकत नाही. अहो काय आईचं प्रेम आहे हो. जर त्या पोऱ्याची चुकी जरी राहिली तर त्या आईने सांगावं माझा पोरगा चुकी करू शकत नाही. ऐका, अरे बापानं जर पोराला जर एक थाप मारल्यानंतर पोरगा जर रडत जर कोपऱ्याला बसला, जेवण जर केलं नाही तर आईनं ती भाकर झाकून ठेवावी आणि पोऱ्याला रात्री उठवावा आणि पोऱ्याला आईनं घास खाऊ घालावा. आणि तोच पोरगा अरे ज्या आईनं शिकवलं, ज्या बापानं सात्वन केलं, तो पोरगा म्हातारपणी त्या मायबापाची सेवा करत नाही. सोडा, अहो काही नाही लागत. त्या मायबापाला काही अपेक्षा नाही तुमच्याकडून. त्या मायबापाची फक्त एवढीच अपेक्षा आहे, माझ्या पोरांना म्हातारपणी माझ्यासोबत प्रेमानं 2 शब्द बोलावेत, अर्धी भाकर खाऊ घालावी आणि माझ्या पोऱ्यासोबत मी खेळावं, बस. याच्या व्यतिरिक्त काही अपेक्षा नाही हो. काही अपेक्षा नाही. काही मागितलं का तुमच्याकडे हो. अहो तुम्ही तुमच्या मायबापाकडे जे मागितलं ते तुमच्या मायबापाने तुम्हाला पुरवलं. सगळ्या काही गोष्टी तुमच्या मायबापाने तुमच्यासाठी पुरवल्या. पण आज आमच्या या कलियुगामध्ये एक सांगू, आज 28 युगापासून अखिल कोट ब्रह्मांड नायक वैकुंठामध्ये म्हणजेच पंढरपुरामध्ये माझा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आज विटेवरती उभा आहे. कृपा कोणाची? पुंडलिकाची? नाही हो दादा, पुंडलिकाची कृपा नाही, ती फक्त पुंडलिकाच्या मायबापाची कृपा आहे. अहो ज्या वेळेला पुंडलिक आपल्या मायबापाची सेवा करत होता तर जगाच्या मालकाला 28 युगापासून विटेवरती उभं राहावं लागलं. तुम्हाला एक सांगू, तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचंय, तुमचं नाव कमवायचंय, तुम्हाला एक साधन सांगतो, जिवंतपणे तुमच्या मायबापाची सेवा करा. ऐका, मेल्यानंतर तुम्ही लोकांना बुंदीचे लाडू खाऊ घालता, अहो मेल्यानंतर तुमच्या मायबापाच्या फोटोवरती तुम्ही सोन्याच्या चैनी चढवता, अहो काही फायदा नाही. अहो जिवंतपणे तुम्ही त्यांना त्रास दिला आणि मेल्यानंतर लोकांना तुम्ही कितीही बुंदी खाऊ घातली आणि मेल्यानंतर तुम्ही तुमच्या मायबापांच्या फोटोवरती सोन्याचा हार जरी चढवला, तुम्हाला पुण्य नाही हो, तुम्हाला पाप लागणार आहे. मेल्यानंतर नका हो, जिवंतपणे. ऐका ना, तुम्ही लहान होते, लहान असतानाच तुम्ही शी आणि सू जागेवरती करायचे. ऐका, ज्यानं जन्म घेतल्यानंतर तो शिशू जागेवरती करायचे. परंतु त्या आईनं, अहो तुमच्या आईनं तुम्हाला असं झोळीमध्ये घेतलं, तुम्ही घेतल्यानंतर त्या आईनं तुम्ही तुमच्या आईच्या झोळीमध्ये जागेवरती लगीव करायचे. परंतु त्या आईला कधी राग आला नाही हो, त्या आईनं प्रेमानं साफ केलं ते. आज तुमची पारी, ते मायबाप कधीतरी म्हातारे होतील. म्हातारे झाल्यानंतर त्या मायबापाची सेवा करणं आमचं काम आहे हो, आमचं काम आहे. पण तोच पोरगा ज्या आईनं लहानाचं मोठं केल्यानंतर, पोऱ्याचं शिक्षण केल्यानंतर, ऐका ना, तुम्ही लहान होते तरी ते काम करत होते, तुम्ही मोठे झाले तरी ते काम करत होते, अहो तुम्ही कॉलेजला जायला लागले तरी ते काम करत होते. एवढं सोडा, तुमचं लग्न झालं तरी ते काम करत होते. अहो त्या आईचं कंबर दुखतं हो, डोकं दुखतं, पाय दुखतात, पण त्या माय बापांनी कधीच विचार केला नाही का? अहो ज्या आईनं रक्ताचं पाणी केलं, बापांना हाडाचं काढं केलं, त्या मायबापासाठी आम्ही पोसायला तयार नाही त्या मायबापांना. आई आमच्या घराचं मांगल्य तर बाप आमच्या घराचं अस्तित्व आहे. परिस्थिती नव्हती आमच्या मायबापाची, परिस्थिती नव्हती, घरात खायला नसायचं. पण जर पोरगा जर 10वी मध्ये जर प्रथम क्रमांकाने पास झाला तर आईनं सर्व गावामध्ये दवंडी पिटवावी,
माझा पोरगा प्रथम क्रमांकाने पास झाला, बापानं कुठून तरी उसने पैसे गोळा करावे आणि ते पैसे आणल्यानंतर गावामध्ये पेढे वाटावे. का? माझा पोरगा 10वी मध्ये प्रथम आला या कारणास्तव. परिस्थिती नव्हती त्या बापाची, आईची, पोऱ्याला विदेशामध्ये शिकवण्याची. बापानं जमीन आणि घर विकावं आणि पोऱ्याचं शिक्षण विदेशामध्ये करावं. परिस्थिती नव्हती. मित्र परिवाराकडे मदत मागितली, मित्र परिवारानं मदत केली नाही. नातेवाईकांकडे मदत मागितली, नातेवाईकांना मदत केली नाही. शेवटी त्या बापाला स्वतःची किडनी विकावी लागली. अहो, ज्या बापानं ज्या आईनं एवढं सगळं काही आपल्या लेकरासाठी करावं, तेच लेकरू त्या मायबापाला म्हातारपणी सोडून देतं. कोणाच्या सांगण्यावरून? एका पत्नीच्या सांगण्यावरून? नका. ऐका, उद्धार, मोक्षप्राप्ती जिवंतपणे. ऐका ना, अहो तुम्ही एकदा विचार करा, तुम्ही पण कधीतरी म्हातारे होणार. कधीतरी तुम्ही पण म्हातारे होणार. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मायबापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवता, त्या पद्धतीने तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुमचे पोरं देखील तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये पाठवतील. याचा आपण विचार केलाय का? कलियुगामध्ये तुम्हाला उद्धार करायचा असेल, मोक्ष प्राप्ती करायची असेल, त्याला साधन फक्त आणि फक्त मायबापाची सेवा. एक सांगू, आम्हाला गणपती बाप्पा आणि कार्तिक देवते देखील माहिती आहेत. ब्रह्मांडाची परिक्रमा करायची होती का? ब्रह्मांडाची परिक्रमा करत असताना कार्तिक देव तर मोरावरती उडून निघून गेले, पण आमच्या गणपती बाप्पाचं साधन काय हो? उंदरावरती बसून गेले, थोडं पुढे चालत उंदर पलटी झाला, शेवटी रिटर्न आले आणि आपल्या मायबापाला, हे की नाही, माऊली म्हणतात, सकल तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसे किरी शरीरे लोन कीजे. माऊली म्हणतात, जेवढे की तीर्थक्षेत्र ते माझ्या मायबापाच्या चरणावरती सामावलेत. आणि जर माझ्या मायबापाची आम्ही जर सेवा केली, मायबापाचं आम्ही जर दर्शन घेतलं, तर आम्हाला कोणत्याच मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही, कोणत्याच देवाला पूजण्याची गरज नाही. सगळे तीर्थ माझ्या मायबापाच्या चरणावरती आहेत. आणि जर माझ्या मायबापाची जर सेवा केली, तर आमचा पुण्याचा साठा कमी नाही महाराज, आमचा पुण्याचा साठा वाढत असतो. ऐका, आजची प्रवचन सेवा आपल्या इंदू आजींच्या निमित्तानं ही प्रवचन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. आणि या प्रवचनासाठी उपस्थित नेरकर परिवार असेल, गावातील ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी असेल. ऐका, आजींना आज 13 दिवस झाले या ठिकाणाहून जाऊन. आईने एक सुपुत्र, आपण धन्य माता पिता त्याच्या म्हणू शकतो. देशासाठी ज्यांनी काम केलं ते सुपुत्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. काय असतं माहितीये का? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आईचं जेवढं प्रेम तेवढं कोणाचं प्रेम नसतं. म्हणून तुम्हाला कलियुगातून उद्धार करायचा असेल, कलियुगातून तुम्हाला मोक्ष प्राप्ती करायची असेल, त्याला साधन भगवान प्रभू परमात्माचा नामस्मरण, नामचिंतन, साधना कोणतीही करा, पण करा. झोपल्या देखील तुम्हाला तुमचं नामस्मरण होत असेल ना, तरी तुम्ही करू शकता. फक्त त्या भगवंताचं नामस्मरण. प्रदीप मिश्रा आले होते पाहिजे इकडे मालेगावात. त्यांनी काय सांगितलं होतं? एक लोटा जल सारी समस्या का हल. सांगितलं होतं का? तेव्हापासून महिला मातांनी जसा धडाका धरला, महादेवाच्या मंदिरामध्ये गर्दी मात नाही महाराज पहाटेच्या 3 वाजेपासून. पण त्या प्रदीप मिश्रांच्या अगोदर श्रीमद भगवद्गीतेमध्ये माझ्या भगवंताने लिहून ठेवलं होतं की पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. काय? एक पान, फुल, फळ, पाणी, नुसतं तुम्ही प्रेमानं जरी देवाला वाहिलं तरी तो भगवान प्रभू परमात्मा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. असो, ही प्रवचन रूपी सेवा आपल्या पंकज दादांच्या माध्यमातून ही माझ्याकडे आली. प्रवचनासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, पुरुष वर्ग, सगळ्यांना धन्यवाद. काय? ऐका ना, नामस्मरण करा, नामसंकीर्तन करा. याच्या व्यतिरिक्त आपलं कलियुगामध्ये उद्धार होऊ शकत नाही, मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. भगवान सांगतात की तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चरात पार्थ मैया वेशित चेतसाम. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो, भगवंताच्या चरणी समर्पित करतो, आपल्या कैलासवासी इंदू आजींच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु श्री संत निवृत्तनाथ महाराज की जय. सियापति रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. आता विश्वात्मके देवी येणे वागज्ञ तोषावे तोषो निवज द्यावे पसाये दानये. जे कळांचे व्यंकटी सांडो त्या सत्कर्मे रती वाढो भूताम परस्परे पडो मैत्र जीवांचे
दुरितांचे तिमिर जावो विश्व सुधर्म सूर्य पावो जो जे वंचल तो ते लावो प्राणी जात वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांड्याळी अनवरत भूमंडळी भेटत यावता चला अकल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजा लांछन मार्तंड जे तापहीन जय सर्वाई सदा सज्जनो सोयरी होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजिजो आदि पुरके अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टान दृष्ट विजय ओवा विजी एतमने श्री विश्वेश्वराओ आओ इल दान पसाओ येणे वरी ज्ञान देवो सुख्या झाला येणे वरी ज्ञान देवो सुख्या झाला येणे वरी ज्ञान देवो सुख्या झाला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठ्ठल